अतिशय सॉफ्ट आणि हेल्दी अशी गव्हाच्या पिठापासून आपण ब्राउनी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी ते 100 ग्राम चॉकलेट घेतलेले आणि त्यात मी 50 ग्राम एवढं बटर टाकून घेतलेले. हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे. ही जी ब्राउनी आहे ती खूप हेल्दी बनते, मुलं अतिशय आवडीनं खातात. शिवाय टिफिनलाही देण्यासाठी मस्त असा पर्याय आहे. यातच मी आता अर्धा कप एवढी पिठी साखर, अर्धा कप दही टाकून घेतलेले आणि हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचे. विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर त्यात मी 1 कप एवढं गव्हाचं पीठ टाकून घेतलेले. 1 टीस्पून आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायची. 2 टेबलस्पून मी यामध्ये कोको पावडर टाकून घेतलेली आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपल्याला 1 टीस्पून एवढं व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. अर्धा ते पाऊण कप एवढं आपल्याला दूध टाकायचं आहे. दूध टाकताना आपल्याला हळूवारपणे टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते खूप पातळ व्हायला नको. रिबन कन्सिस्टन्सी येईल इथपर्यंत आपल्याला दूध ॲड करायचं आहे. नंतर आपल्याला ग्रिस्टीनमध्ये हे टाकून घ्यायचं आहे. 180 डिग्रीला आपल्याला ओव्हन अगोदर प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनिट्ससाठी. नंतर आपल्याला 35 to 40 मिनिट्ससाठी ही जी ब्राउनी आहे ती बेक करून घ्यायची. OTG 10 मिनिट प्रीहीट केल्यानंतर 35 ते 40 मिनिटांसाठी ही जी ब्राउनी आहे ती मी बेक करून घेतलेली. बघा मस्त अशी सॉफ्ट आपली ब्राउनी इथे बनवून तयार आहे. तिचा थिकनेस बघा किती छान आलेला आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा.